दिवसापासून त्रास आहे? 1.5 महिना झाला. हा दुखलं कुठे? या आता मग यायचं आरो डोकं दुखतं? हो दुखतं. बसून उठले चक्कर आहे का? हो येतं. खाली कमरापासून पाय दुखतो? नाही सर. दुखलं इथं? हो हो दुखतं ना. एक पाय दुखतोय तुमचं? सर गुडघा काढून खाली दुखतात का? हां दुखलं का इथं? हो. इकडं कमी इकडे कमी. इकडे जास्त. हो बरोबर. तुमची 2 मेजर प्रॉब्लेम आहे. इकडे बघा तुमच्या मानेमध्ये C4 C5 मध्ये गॅप आहे. C4 C5 या ठिकाणी ऑलरेडी खाली सरकून भरपूर दिवस झाले, पण याच्यातलं कार्टिलेज असतं गादी त्यात फाटून बाहेर आलेला. म्हणून इथून जी सर्वायकल नावाची नस बाहेर पडते ही नस हे वेळ दाबले होतो. ही नस ब्लॉक झाली म्हणजे दाबली गेली. इथं फक्त पुरवठा ब्रेन छाती पाठ शोल्डर या हाताला होते, म्हणून ही छाती इथं दाबली तर दुखतंय बघा. बरोबर ही आरं डोकं दुखतंय बरोबर. म्हणून माने बसून उजवा हात दुखतो जड पडतो बधीर पडतो मग येतो. डोक्यावर हात ठेवला का बरं वाटतं, खाली ठेवलं की कळला. जास्त गाडी चालवली की हाताला कळला. या गोष्टी झोपल्या हात जड पडतो बधीर पडतो मग येतो. ही तुम्ही हाताने वाढवा करता म्हणजे काय एक उशा 2 घेता किंवा मान वळतो. ओके. दुसरं या गोष्टी जास्त दुखतं याच्याने हा प्रकार जास्त वाटतो. काम काय करतात? माल धक्क्याला सर. म्हणजे ही वेगळा आम्ही बोलतो. नाही सर ऑफिसमध्ये पण माझं 12 घंटे बसून हां याला म्हणतो सर्वाइकल स्पॉन्डिलायसिस. याच्यावर मरेपर्यंत जरी गोळ्या औषधं खाल्ल्या बरा होत नाही. याला एकदा ही प्रोसेस 3rd स्टेजच्या पुढे गेलं तर ऑपरेशन सांगितलं जातं. आता 2nd स्टेजला आहे. हा झाला पहिला प्रॉब्लेम. दुसरा कमरामध्ये L4 L5 मध्ये गॅप आहे. इथे पण वरती खाली सरकली कार्टिलेज फाटून बाहेर आली म्हणजे ही नस जबली गेली ही म्हणून ज्या दिवशी तुम्ही मांडी घालता गुडघ्या बसता तो उजवा पाय दुखतो जड पडतो बधीर पडतो कळला. इथे मी दाबलं दाबलं अक्षर बघा दुखेल बघा खूप दुखतं. त्यामुळे इथं दाबलं तर अजिबात दुखत नाही. म्हणून कमरापासून उजवा पाय दुखतो जड पडतो रग लागते कळलं तुम्ही येतं बरोबर. याला म्हणतात सायटिका प्रॉब्लेम आणि याला म्हणतात सर्वाइकल स्पॉन्डिलायसिस. म्हणून उंची साईड पूर्ण दुखते आणि याच्यात आणि याच्यामध्ये गॅप पडून एकाच वेळेस गॅप पडलेला आहे दोन्ही ठिकाणी. आणि पडण्याचं कारण काय? हे तुमचं कधीतरी ॲक्सिडेंट झाला कशावरून तरी पडले किंवा हेवी वजन हां त्याच्याने हे दोन्ही ठिकाणी डिस्क स्लिप झालं. याला 3 सेटिंग नंतर फरक पडेल 10 दिवसात कव्हर होईल. पण 20% प्रॉब्लेम तुम्हाला मरेपर्यंत राहणार. म्हणजे ज्या दिवशी तुम्ही 20 किलोच्या पुढे डोक्या वजन घेतलं खांद्या वजन घेतलं आणि वाकून वजन उचललं हा त्रास तुम्हाला आयुष्यभर फरक पडत होणार. म्हणजे एकदा जसं BP डायबिटीज याचा आधार लागला तुम्हाला गोळी खाऊन पण नियमात राहायचं. डायबिटीजसाठी गोळी खाऊन पण तुम्हाला जास्त गोड खायचं बरोबर. तसं मणक्याच्या आजारासाठी तुम्हाला ट्रीटमेंट घेऊन पण नियमात राहायचं. तुम्ही नियम तोडला की तुम्हाला त्रास 1000% परत होणार. सर मग आता मी वेट लिफ्टिंग वगैरे करतो जिममध्ये वेट उचलतो त्याचं कसं सोल्युशन? वेट लिफ्टिंगसाठी तुम्हाला 15 किलोच्या पुढे वजन उचलायचं बेल्ट येतं LS बेल्ट. हो बेल्ट लावायचं मग हात लावायचं. दुसरं कमरासाठी इथून पुढे पालथं झोपायचं नाही. 30 डिग्रीत बसायचं किंवा झोपायचं नाही. म्हणजे कसं खुर्चीवर बसले तुम्ही काय करता शीट पुढे घेऊन पाय टेबलात ठेवून खुर्ची ठेवून बसता किंवा झोपता तसं झोपायचं आणि बसायचं. त्याच्याने हा प्रॉब्लेम वाढेल आणि हा पण वाढेल. याला 3 सेटिंग नंतर फरक पडेल 10 दिवसात कव्हर. फक्त ट्रीटमेंट घेतल्यानंतर नियमाला महत्व आहे ट्रीटमेंटला महत्व नाही. तुम्ही ट्रीटमेंट घेतली 3ऱ्या दिवशी नियम तोडले की दुखणं परत चालू. पण तुम्ही तेच नियम कंटिन्यू फॉलो केले तुम्हाला पुढचे 30 ते 60 वर्ष हा त्रास परत होणार नाही याची गॅरंटी माहिती. पण तुम्ही नियम नाही पाळले गेले तुमच्याकडनं तुम्हाला 15 दिवस फरक पडणार. म्हणजे आजार समजून घ्यायला महत्व आहे. जर तुम्ही आजार समजून नाही घेतला तुम्ही जगातला कोणता डॉक्टर बरा करू शकतो. मला घरून फोन आलता बाहेर जायचं मी तर फोन लाईन आहे ना सोय बोल ना त्याला सांग. इकडे तुमचं पाय दुखतं हे तुम्हाला पण माहिती नसेल. इथं गॅप हे पण नसेल माहिती. बिलकुल शरीराकडे जास्त लक्ष देत नाही असं म्हणतो बरं.
कोणी पाठवलं मला? माझा मित्र आहे जिममधला, त्याला मी सांगितलं की असं असं होतं. जिम कुठं काय? आपलं बिटको कॉलेज. कुठेच होतं माझ्याकडे तो कामच होता. कम्प्युटर आता सिम्युलेशन पाहिजे डोकं. पण याला 10 सेटिंगची गरज आहे. 10 दिवस कंटिन्यू एका सेटिंगमध्ये नाही होणार त्या. आणि ट्रीटमेंटपेक्षा नियमावर लक्ष जास्त भरणे पाहिजे डोकं इकडे सरळ होतो. रिलॅक्स घाबरू नका. रिलॅक्स. पालतो मान तुझा हात कमर तुझा पाय पॅन्ट पुढे नाही ठीक आहे. हात मागे मान तुझा हात कमर. फोन करून आले का म्हणलं? नाही, मी डायरेक्टली आलो. फोन करून यायचं उद्यापासून ना, कारण की जिंकलं पण होईल ना 12:30पर्यंत. ॲक्च्युली कसं आलं, मला कामाला होती, मला अचानक त्रास व्हायला लागला. जाऊन होतो काय नाही बंद झालं तुमचं चक्कर नको व्हायला वापस. असं बंद झालं तर मग सर का वापस येत नाही. असं किती टाईम असतो? 9 ते 12:30, संध्याकाळी 5 ते 7:30.